नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 19 जुलै. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. मी काल सकाळी अंदाजात सांगितल्याप्रमाणे दिनांक 22 जुलै रोजी बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र बनण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्यामुळे आपल्या राज्यात आजपासून पुढील 3 ते 4 दिवस भाग बदलत पाऊसमानात वाढ राहील. तसेच आज कोकणात, मुंबई व उपनगरात, डहाणू, पालघर, नाशिक तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर, तसेच बेळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग, अहिल्यानगर जिल्ह्याचा दक्षिण भाग, संभाजीनगर जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच धुळे, जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्याचा पश्चिम भाग सोडून इतर सर्व भागात, तसेच अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली तसेच नांदेड जिल्ह्याचा उत्तर भाग, लातूर, धाराशिव, सोलापूर, जालना या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाची शक्यता राहील. यापैकी मुंबई व उपनगरात तसेच बुलढाणा जिल्ह्याचा पश्चिम भाग सोडून इतर सर्व भागात, अकोला जिल्ह्याच्या काही ठिकाणी, तसेच भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग, तसेच सोलापूर जिल्ह्याचा उत्तर व पश्चिम भाग, धाराशिव जिल्ह्याचा दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार ते थोडा वेळ अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच नंदुरबार, वर्धा, परभणी, बीड तसेच नांदेड, संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यांच्या इतर भागात, तसेच सांगली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. यापैकी तालुक्याच्या काही ठिकाणी मुसळधार ते थोडा वेळ अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच उत्तर प्रदेशमध्ये कमी दाबाचे क्षेत्र असून व बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले नवीन कमी दाबाचे क्षेत्र या दोन्ही प्रणालीमुळे आपल्या राज्यात हवामानात सतत बदल होत असून त्याच्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.